हसतंय काय? सौमित्र मी हसून झालं की सांगा मला. असं एक काही दिवसांपूर्वी म्हणजे मनात एक विचार असा थोडासा येऊन गेला होता की असं वाटलं की आम्ही खरंच एकमेकांसाठीच बनलोय. हे बघ चुंबक, आता ऋतूचं आयुष्य वेगळं आहे, तुमचं ब्रेकअप झालेलं आहे. नाही ऋतू नाही, सौमित्र, आम्ही दोघं, मी आणि शौनक. काय? अरे अरे कळत नाहीये का तुला एवढं? तुम्ही दोघं? तुम्ही दोघं? अरे ऐक सौमित्र, अरे माझ्याही मनात जेव्हा ही भावना तिच्याबद्दल झाली ना अशी, ते मलाही धक्का बसला रे. आणि क्षणात मला असं वाटून गेलं की जणू काखेत कळसा आणि गावाला वळसा, की माझी सोलमेट इतके दिवस माझ्या शेजारीच बसली इथे या खुर्चीवर चाकवाल्या, आणि मला कळलंच नव्हतं. अरे वा वा, तुम्ही दोघं, अभिनंदन. काय मग आता ह्यांनी काय केलं म्हणजे तू याच्याशी लग्न करशील? मग ऋतूने कसं CA करायला लावलं आता? नाही, माझं तसं काही नाहीये. म्हणजे मी असं काही शिक्षण किंवा पैसे बघून नाही त्याला स्वीकारते. मी असं त्याला आहे तसं ऍक्सेप्ट करते. आणि हे एक महत्वाचं कारण आहे सौमित्र आमचं होण्यामागचं. ती अल्पसंतुष्ट आहे. अरे वा, क्या बात आहे, मस्तच. मला काय खबर दिलीत. अरे वा. सगळ्यांचंच घडलं. रोकडे, आदिल, तुम्ही दोघं. आता मीच राहिलो सिंगल. माझ्यासाठी बघा आता कोणीतरी. अरे सौमित्र, हा लागले पाय. सॉरी नाही, मला म्हणायचंय त्या मैत्रिणीला माताजींचं खोळ लागलं नसतं ना. काय आपला ग्रुप तयार झाला असं, सगळ्या जोड्या. एक मिनिट, बंदिस्त मैत्री म्हणून मला आठवलं, मला तातडीने कॅफेत जायची गरज आहे. कशाला? अरे माताजी येणार आहेत कॅफेवर, आम्हाला काही तयारी करायची आहे त्यांच्यासाठी. अच्छा, कॅफेत पण येते का आता ती बाई? त्या सौमित्र, त्या बाई. हा ठीक आहे, ये मग तू. चला. काय चलो काय? तू कुठे चाललायस? तू थांबतोयस ना? अरे जावं लागेल ना. तुम्ही दोघे? नाही तसं हे नाही, जातो. जा. काळजी घे तू. हो, बाय. डॉक्टर, क्या हुआ? कहाँ खो गए? सगळे येऊन गेले. मैत्रिणी आली ग. जाऊ दे, पण एका अर्थी बरंच आहे. तिच्या मनातून मी पूर्णपणे पुसला गेलोय. चांगलंय खरं तर. हळू 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 हळू. सौमित्र, काय मग पेन वगैरे कमी आहे का आता? कसं आहे? म्हणजे डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहेत ना, पण विश्रांतीशिवाय काही पर्याय नाही ना. पण पोराने आला बघा. अरे सौमित्र, ये बाळा, बस. तू इथं बस. सावकाश. शाबास. तब्येत जरा चांगली झाली हा आधीपेक्षा. म्हणजे गाडीला सर्व्हिसिंग चालू वाटतं रोज. सौमित्र, बरंच लागले का रे बाळा? पण बरं आहे आता. काही नाही हो माई, काय बरे दिवस झाले असा घरात निवांत झोपून नाही ना राहिला. आता बघा कशी सगळ्यांकडनं सेवा करून घेतोय, लाड करून घेतोय स्वतःचे. त्याच्यासाठी हा ऍक्सिडेंट. दादाची काहीच चूक नाहीये. आपली चूक नसली तरी ठोकर आपल्यालाच खावी लागते. देवाचा न्याय ना बरोबर नाहीये माई. खरंय तुझं, पण ठोकर खाल्ल्याशिवाय अनुभव पदरी पडत नाही. आणि अनुभवानंच माणूस समृद्ध होतो, नाही का? ऍक्सिडेंटचा कसल्या कामाचा आहे तो अनुभव? अगं आई, यात कुणाची चूक नाहीये, ठीक आहे. आणि
मी एकदम ठीक आहे, आत्ता एवढं काही झालेलं नाही. माई हे बघ, तूच सगळ्यांना सांग, म्हणजे सगळ्यांना सांग जे जे भेटायला येणार आहेत की प्लीज फळं किंवा फुलं घेऊन येऊ नका. काय कालपासून आम्ही फ्रूट सॅलडच खातोय. फळं काही संपत नाही आहेत. भाऊजी तुम्ही सत्र घेता का? म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा ते जरा एक 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 काम कर ना, मध्ये ठेव, स्वयंपाकघरात ठेव. हा? नंतर खातील. आई माई मी जातो, जरा झोपतो, जरा बरं वाटत नाही. सावकाश सावकाश सावकाश. मी येऊ का सोडवायला? अहो नाही, एवढं काय कुठं झालं? जातो कडे. अरे काय? अरे काही झालेलं नाही. गाडीचा नंबर घ्यायला. मी आहे. अरे मला काय माहिती, एवढं गडबडीत झालं सगळं. पोरांचं म्हणजे अरे ए नलू, अरे माईंसाठी काही नाश्ता पाण्याचं काहीतरी बघा. हो नाही काहीतरी काय, आम्ही याला भेटण्यासाठी आलो सौमित्राला. आधीच दमली आहे ती, काय उगीच तुमचं. हा हॅलो राम्या, बोल काय म्हणतो. अरे असं आहे का? हा आलो आलो, एक मिनिट आलो मी. हा नाही नाही, अरे अरे तुझं काय ते सगळं ना ऑफिसचे फोन म्हणजे. नलिनी, मैत्रेयी भेटायला आली होती सौमित्रला. नाही म्हणजे मी तिच्या वागण्याचं काही समर्थन करत नाही, पण तू भेटू दिलं असतंस तिला तर. तुम्ही आल्याचं कळल्यावर सौमित्र बघा कसा मैत्रेयीला शोधत आला होता. मैत्रेयी जर आली असती ना त्याला भेटायला, तर तो जास्त अस्वस्थ झाला असता. आणि एक आई म्हणून मी माझ्या मुलाची काळजी घेतली. माझं काही चुकलंय का? नाही. मिळेल सौमित्रला पण छान मुलगी मिळेल. चांगला मुलगा आहे सौमित्र. आणि आकृती पण खूप बोलत असते त्याच्याविषयी. गोड आहे ती पण मुलगी. तिच्यामुळेच वाचला म्हणा ना आमचा सौमित्र. माई, हा मी तुमच्याच बरोबर येऊ का घरी? ऑफकोर्स ये. रोकड्याने गाडी कशासाठी आणली आहे? रोकड्या, हा आलो माई. हा रोकड्या, आकृती पण आपल्या बरोबर येते घरी गाडीतून. काहीच प्रॉब्लेम नाही ना, काहीच प्रॉब्लेम नाही, जागा आहे आपल्याकडे तेवढी. हा बर. ओके मग आंटी येऊ मी? सौमित्राला आठवण करा औषधं घ्यायची, तो विसरून जातो. काकांना पण मी तेच सांगितलं. आकृती, तुझं फार कौतुक करत होती ही. फार गुणी मुलगी आहेस तू म्हणून. चला कोथरूड 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 कोथरूड. पारस निसांच्या घरी जाणारी गाडी फुल झाली आहे, तर आपण निघू शकतो. चला. हा? काकू काही लागलं तर फोन करा. नक्कीच. येस. कळव हं मला सुद्धा काही लागलं तर. हा. पण बरं वाटलं तुम्ही सगळे आलात तर. अगं म्हणजे काय, येणारच ना आम्ही. आणि मी तर इथंच असतो. चल. अच्छा अच्छा. प्रिय दुष्यंत, ही आकृती काय वेडी आहे का? कोणी वाचलं असतं म्हणजे? तू माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेस. म्हणजे मी तुला शोधत या कोपऱ्यात जाते तिथे तू असतोस, त्या कोपऱ्यात जाते तिथे तू असतोस, तरी हाती लागत नाहीस. तुझी एक मिठी, ती सांत्वनाची एक मिठी मला मिळाली आणि माझं आयुष्य उलटं पालटं होऊन गेलं.